नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आज मी आपल्यासमोर एक लहान व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रातलं राजकारण किंवा देश पातळीवरच्या राजकारणामध्ये एक विशेष राजकारणी, एक विशेष व्यक्तिमत्व, अशा राजकारण्याच्या संदर्भामध्ये मी थोडक्यात आपल्याबरोबर बोलत आहे. त्या राजकारण्याचं नाव आहे रामदास आठवले. रामदास आठवले हे शीघ्रकवी आहेत आणि त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे ते संपूर्ण भारतामध्ये सर्वांना परिचित असे रामदास आठवले यांच्या संसदीय कार्यपद्धती व संसदीय कारकीर्द या संदर्भात मी थोडक्यात बोलत आहे. रामदास आठवले हे दलित पॅंथरचे झुंजार नेते. पुढे भारतीय दलित पॅंथर ही संघटना संपूर्ण भारतामध्ये त्यांनी निर्माण केली. भारतीय दलित पॅंथरच्या शाखा संपूर्ण भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील स्थापन झाल्या होत्या आणि भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून अनेक आंदोलनं केली. त्यापैकी एक आंदोलन म्हणजे जे प्रदीर्घ आंदोलन माननीय रामदास आठवले यांनी चालवलं ते म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतर. आणि त्या मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या नंतर रामदास आठवले यांचं नाव झालं आणि मग त्याच वेळेला काँग्रेसबरोबर असणारे, त्या काळात काँग्रेसमध्येच असणारे माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर त्यांची मैत्री झाली आणि शरद पवारांच्या काँग्रेसला त्या काळामध्ये रामदास आठवले यांच्या भारतीय दलित पॅंथरने पाठिंबा दिला. आणि मग पुढे भारतीय दलित पॅंथर जे रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं, त्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यामध्ये रामदास आठवले यांनी त्यांची भारतीय दलित पॅंथर ही संघटना विसर्जित केली व ऐक्याच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्ष हा राजकीय पक्ष बाकी त्यांच्या संपूर्ण हातामध्ये आला. कारण की रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या नंतर जी फाटाफूट झाली, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वेगळे झाले व त्यांनी भारिप बहुजन महासंघ नावाचा पक्ष, राजकीय पक्ष स्थापन केला, ते वेगळे झाले. आणि मग राहिलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना पद्धतशीरपणे एकेकाला बाजूला करून त्यांच्या कार्यपद्धतीने किंवा त्यांच्या कष्टाने म्हणू किंवा त्यांच्या मेहनतीने म्हणू किंवा सतत प्रचार करणे, सतत दौरे करणे व महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचणे हे रामदास आठवले हे रात्रंदिवस करत असल्यामुळे ते संपूर्ण पक्षाचेच एक मुख्य झाले आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे आता सध्या आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांच्या पैकी रामदास आठवले यांचा गट निश्चितपणे मोठा आहे आणि भारतातल्या अनेक राज्यामध्ये त्यांच्या शाखा देखील आहेत. तेव्हा रामदास आठवले यांची संसदीय कार्यप्रणाली किंवा त्यांनी जो काळ आहे तो इतर नेत्यांपेक्षा जास्त प्रमाणात काढलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण दलित समाजामध्ये किंवा आंबेडकरी समाजामध्ये प्रदीर्घ काळ संसदेमध्ये जाणे हे फक्त रामदास आठवले यांनाच शक्य झालेले आहे. कारण की लोकसभेमध्ये रामदास आठवले हे 3 वेळा निवडून आलेले आहेत. 2 वेळा पंढरपूर म्हणजे त्या काळामध्ये माढा मतदारसंघ, म्हणजे पंढरपूर मतदारसंघ, माढा मतदारसंघ, त्या माढा मतदारसंघामध्ये माननीय शरद पवार यांच्या पाठिंब्याने आणि त्यांच्या मदतीने रामदास आठवले हे विक्रमी मताने 2 वेळाला खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे रामदास आठवले तिसऱ्यांदा निवडून आले ते मुंबईमध्ये. दादर असेल, माहीम असेल, कुर्ला किंवा तो शिवसाईंचा भाग असेल, जो पट्टा आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला आणि या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये बलाढ्य अशा शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून रामदास आठवले हे त्या दादर भागामध्ये निवडून आलेले आहेत, म्हणजे मध्य मुंबई म्हणू त्याला. तर त्या मुंबईमध्ये देखील रामदास आठवले लोकसभेमध्ये विक्रमी मताने निवडून आलेले आहेत. म्हणजेच माननीय रामदास आठवले हे 3 वेळा लोकसभेवर प्रत्यक्ष निवडून गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे 14 सालापासून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे, म्हणजे भाजपला पाठिंबा दिला आहे रामदास आठवले यांच्या पक्षाने. आणि तेव्हापासून सातत्याने ते मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत दिल्लीमध्ये आणि 3 वेळेला राज्यसभेचे सभासद म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. किंवा आता नुकतीच त्यांनी राज्यसभेची शपथ घेतली आहे आणि तिसऱ्यांदा राज्यसभेची शपथ घेणारे हे रामदास आठवले हे आहेत. आणि त्यांच्या नावावर म्हणजेच हा विक्रम झाला आहे. कारण दलित नेत्यांमध्ये किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यामध्ये
माननीय प्रकाश आंबेडकर सोडले तर कुठल्याही नेत्याने इतक्या प्रदीर्घ काळ संसदेमध्ये घालवला नाही. एक आपल्याला बिहारचं उदाहरण सांगता येईल. बिहारमध्ये जवळजवळ 11 वेळा लोकसभेला विक्रमी मताने निवडून आले दलित समाजाचे नेते किंवा आंबेडकरी विचारधारा मानणारे नेते म्हणजे रामविलास पासवान हे अनेकदा लोकसभेला ते प्रचंड मताने निवडून आलेले आहेत. परंतु महाराष्ट्रात बाकी रामदास आठवले हे सर्वाधिक वेळा जास्त वेळा निवडून येणारे खासदार व 3 वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून ते आता सध्या कार्यकरीत आहेत आणि ते केंद्रात राज्यमंत्री आहेत. तेव्हा अशा पद्धतीने एक संसदीय कारकीर्द मोठ्या प्रमाणात गाजवणारे रामदास आठवले बाकी एक शीघ्र कवी किंवा त्यांच्या कविता ते सादर करतात. आणि रामदास आठवले यांनी लोकसभेमध्ये प्रचंड अभ्यासपूर्ण भाषण केलेलं आहे. फार मोठ्या प्रश्नाला त्यांनी गवसणी घालून मोठ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केलं आहे. असं कधी काय फारसं ऐकवात आलं नाही. परंतु त्यांच्या विनोदी शैलीमुळे ते बाकी इतरांना हसवत असतात आणि म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि त्यांची भाषणं त्यांच्या कविता नरेंद्र मोदी साहेबांना आवडतात असे खुद्द रामदास आठवलेच म्हणतात. तेव्हा खरं म्हणजे रामदास आठवल्यांवर व्हिडिओ बनवणे शेकडो पद्धतीचे त्यांच्या व्हिडिओ बनतात. शेकडो नव्हे तर हजारो व्हिडिओ रामदास आठवले यांच्यावर बनवू शकतात. कारण त्यांच्या प्रदीर्घ त्यांच्या आंदोलनाच्या काळामध्ये असेल किंवा त्यांच्या राज्यमंत्री असेल किंवा त्यांनी जे केलेल्या संपूर्ण कार्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर अनेकदा आपल्याला खूप काही बोलता येईल. परंतु या प्रसंगी मी अत्यंत थोडक्यात बोलत आहे. खरं म्हणजे 1990 ते 1995 सालामध्ये ते महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते. माननीय शरद पवार साहेबांनी त्यांना मंत्री केलं होतं. आणि कारण त्यावेळेला आठवले साहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि माननीय शरद पवार साहेबांनी त्यांना समाज कल्याण मंत्री केलं होतं. आणि समाज कल्याण मंत्र्याबरोबरच ते परिवहन मंत्री देखील होते. आणि परिवहन मंत्री असताना माननीय रामदास आठवले साहेबांनी फार मोठं कार्य केलं आहे. ते खरं म्हणजे दुर्लक्षित होत आहे. परंतु परिवहन मंत्री असताना त्यांनी त्या काळामध्ये परमिट खुलं केलं आणि या परमिट खुलं केल्यामुळे त्यावेळेला अत्यंत मोठी बेरोजगारी वाढली होती. तरुणांना काम मिळत नव्हती, युवक युवतींना काम मिळत नव्हती. आणि त्यांनी परमिट खुलं केलं, परमिट तरुणांना वाटवायचं काम त्यांनी सुरू केलं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये अनेक तरुणांना परमिट मिळालं, लायसन्स मिळालं. आणि त्यामुळे अनेकांनी आपल्या रिक्षा काढल्या, अनेकांनी कार काढल्या, अनेकांनी टॅक्स्या काढल्या, लॉरी, ट्रक अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये 90 ते 95 दरम्यान महाराष्ट्रातल्या युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली. ती केवळ रामदास आठवले यांच्यामुळे. कारण त्यावेळेला ते समाज कल्याण मंत्री असल्यामुळे ते अनेक महत्त्वाचे महामंडळं त्यांच्या ताब्यात होती. अनेक महामंडळाचे तेच अध्यक्ष होते. त्यामुळं अनेक महामंडळामधून त्यांनी तरुणींनीस कर्ज उपलब्ध करून दिलं. ते देखील कार्य रामदास आठवले यांच्या नावावर जातं. आणि म्हणून अत्यंत नाना प्रकारचे व्यक्तिमत्व असणारे रामदास आठवले अशा पद्धतीचे संसदीय कार्यकाळामध्ये ते जास्त वेळ राहिलेले आहेत. आणि यापुढील काळात देखील ते मंत्री म्हणून केंद्रामध्ये काम करत राहणार आहेत. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. रामदास आठवले यांच्या जीवनावर भरपूर बोलण्यासारखं आहे. मी त्यांच्यावर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमातून व्हिडिओ बनवणार आहे. तुर्तास रामदास आठवले यांची संसदीय कारकीर्द याच संदर्भामध्ये मी थोडक्यात ही माहिती दिली आहे. तर कृपया तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही माझा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.